नमस्कार मैत्रिणींनो, चला तर आपण आज बनवूया मक्याची भजी। त्यासाठी मी हे दोन मक्याची कणस घेतलेली आहे आणि त्याला चाकूने असं हे दाणे प्रथम काढून घ्यायचे। अशा चाकूने अशा प्रकारे हे दाणे पूर्ण मस्तपैकी काढून घ्यायचे। अशा प्रकारे आपले मी हे 3 कणसांची दाणे धारदार चाकूने काढून घेतलेली आहे। नंतर मी घेणार आहे मिक्सरचं भांड। खूप छान लागतात ही भजी। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे एक वेळा फिरून घ्यायचं, याचा जास्त बारीक नाही करायचं। आता आपण याला मिक्सरमधून मी याला फिरून घेते। अशा प्रकारे मी हे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे। असं हे जास्त बारीक नाही काढायचं, तुम्ही असं हाताने सुद्धा याला कुचकरलं तरी पण ते जाडं भरडं राहू शकतं। त्यानंतर मी घेतलेला आहे 1 वाटी बेसन, जिरं, लसूण अद्रक पेस्ट, हळद, लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ, कांदा, 2-4 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आणि चिमूटभर खायचा सोडा। आता आपण याच्यामध्ये टाकूया बेसन हे नंतर थोडं कमी जास्त मी वाढवू पण शकते याच्या कन्सिस्टन्सीनुसार। नंतर टाकायचं जिरं, आलं लसूण पेस्ट, हळद, चवीपुरतं मीठ, लाल मिरची पावडर, खायचा सोडा, 2 बारीक चिरलेला कांदा, 2-4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर। हे सर्व साहित्य टाकल्यानंतर याला मस्तपैकी असं एकजीव करून घ्यायचं। यात पाणी अजिबात घालायचं नाही, कारण मक्काला मिक्सरमधून फिरवल्यानंतर ऑटोमॅटिक पाणी सुटतं। हे बघा, अशा प्रकारे मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे। आता मी घेणार आहे पॅन घेतलेला आहे। आता आपण गॅस ऑन करूया। त्यात आपण तेल टाकूया। तेल 2 मिनिटं असं गरम होऊ द्यायचं। चला तर मंडळी, आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आपण टाकूया त्याच्यात ही मक्याची भजी। थोडासा गॅस मी कमी करते आणि अशी ही छोट्या छोट्या आकाराची ही भजी आपण तेलात सोडायची। नंतर थोडा गॅस वाढवायचा आणि जास्त गॅसवरच ही भजी तळून घ्यायची, कारण याच्यात छोटे छोटे असे मक्याचे दाणे पण आहे, ते फुटायची शक्यता असते। छोटे छोटे असे टाकायचे, म्हणजे ते आतून पण लवकर त्याच्यात ते कच्चे नाही राहत।
भज्यांना कलर पण छान आलेला आहे, कारण मक्का ही ऑलरेडीच पिवळ्या कलरची असते आणि त्याच्यात हळद नाही टाकली तरीसुद्धा तितका छान असा कलर येतो यांना. असे सगळीकडून हे खालीहून वरतून असे आरत परत करत राहायचे. सुरुवातीला थोडे फास्ट फ्लेमवरही होऊ द्यायचे, नंतर थोडे मंद आचेवर झाले तरी चालेल, कारण त्याला वरून एकदा कोट आला की ते फुटत नाही आतले दाणे. आणि मस्त असा एक पेपरमध्ये हे काढून घ्यायचे. चला तर मंडळी, अशी हे आपली मक्याची भजी तयार आहे आणि टोमॅटो सॉस बरोबर हे खूप छान लागतात. अवश्य करून पहा आणि ही रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा. चला आता मी हा पहिला घाना मुलांना देऊन येते. गरम गरमच ते छान लागतात. बाय.